या अभ्यासक्रमाचा हा आठवडा 3 आहे। या सत्रात आपले स्वागत आहे आणि आम्ही या आठवड्यात सक्तीचे ऑसिलेटर पाहणार आहोत। तर पहिल्या आठवड्यात आम्ही साधे हार्मोनिक ऑसिलेटर आणि त्याचे गुणधर्म पाहिले। दुसऱ्या आठवड्यात आम्ही डम्प्ड ऑसिलेटर आणि विविध गुणधर्म कडे पाहिले। जे आपण गेल्या आठवड्यात काय करीत होतो ते त्वरित पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही डॅम्प्ड ऑसिलेटरसाठी मोशनचे इक्वेशन लिहिले जे हे आहे आणि आपल्याला पुन्हा स्मरण करून देण्यासाठी हे गॅमा येथे डिसिपेशन कोइफिशियंट आहे आणि आम्ही या च्या इक्वेशनसाठी देखील उपाय प्राप्त केला आणि स्क्वेअर रूटच्या आतल्या प्रमाणातील क्वांटिटीच्या मूल्यावर अवलंबून आपल्याला एकतर डॅम्प्ड दोलन मिळते किंवा आपल्याला फक्त एकाच वेळी दोलन मिळत नाही। दुसऱ्या शब्दांत मी सारांश करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही जे पाहिले ते पहिले होते जे आम्ही म्हटले होते जे आम्ही अवजड ओलसर चे प्रकरण म्हणून ओळखले होते जेणेकरून ही स्थिती समाधानी असेल येथे आणि या प्रकरणात वेळाचे कार्य म्हणून विस्थापन येथे दर्शविले आहे। आपण त्यास एक ढकला ते काही अंतरावर जाते आणि ते समतोल स्थितीकडे परत येते। दुसरा खटला आहे जेव्हा याला गंभीर डॅम्पिंग असे म्हटले जाते आणि हे पॅरामीटर्समधील या संबंधाने दर्शविले जाते। या प्रकरणात पुन्हा आपण आपले मापदंड निवडले असल्यास दुसऱ्या बाजूला कोणत्याही दोलन नाहीत जे त्या प्रकरणात चे हे संबंध पूर्ण करतात। आपल्याला डम्प्ड दोलन मिळते आणि ते येथे रेखाटले आपण पहा की आपल्याकडे दोलन आहेत ज्यांचे अँप्लिट्यूड्स क्रमशः कमी आहेत। आपल्याकडे जे आहे ते ओलसर ऊर्जा सिस्टममधून हळत आहे। हे 3 संभाव्य प्रकरणे आहेत आम्ही डॅम्प्ड ऑसिलेटरच्या बाबतीत पाहिले। याचा अर्थ असा आहे की सिस्टम स्वतःच बाकी राहील ही केवळ सभोवतालच्या ऊर्जेचा नाश करेल परंतु तुम्ही ऊर्जेचा सतत पुरवठा करून ऊर्जा टिकवून ठेवू शकता जे तुम्ही पेंड्युलम असलेल्या घड्याळात जसे की बॅटरीमधून बाह्य ऊर्जेचा स्रोत नसताना किंवा अधिक यांत्रिक घड्याळात किल्ली फिरवता ज्यावर ऊर्जा साठवून त्याचा पुरवठा होतो। जर तुम्ही तसे केले नाही तर घड्याळ काही सेकंदांच्या पलीकडे काम करणार नाही पण जेव्हा आपण ऊर्जा पुरवठा करता तेव्हा आपण ते कार्य करू शकता आणि ते नियमित दोलन देऊ शकता जे या मॉड्यूलची रेमिट देते जे ला सक्तीच्या ऑसिलेटरकडे पाहणे आहे। मूलतः आम्हाला हे मॉडेल करणे आवश्यक आहे की आम्ही सतत त्याला ऊर्जा देत आहोत आणि येथे जर आपण मी लिहिलेल्या हालचालीच्या इक्वेशनकडे पाहिले तर हे राईट हँड साइड या भागाशिवाय डॅम्प्ड ऑसिलेटर प्रमाणेच दिसते। तर F0 हे ला भाग पाडण्याचे अँप्लिट्यूड आहे म्हणून राईट हँड साइडला ही संज्ञा आपल्याला सांगते की आपण वेळाचे कार्य म्हणून ऊर्जा पुरवित आहात। या प्रकरणात आपण लिहिलेले मॉडेल असे म्हणते की F0 दोलनाचे अँप्लिट्यूड आहेत आणि त्यात कोसाइन किंवा कॉस ओमेगा टी जोडलेला आहे। तुम्ही पुरवत असलेली बाह्य बल साइनसॉइडल मॅनरने दोलन करते। डॅम्प्ड ऑसिलेटर आणि सक्तीचे ऑसिलेटरमधील फरक आहे जे राईट हँड साइडला येथे दिले आहे। हे डॅम्प्ड ऑसिलेटरसाठी मोशनच्या इक्वेशनचे प्रकरण आहे आणि हे एक सक्तीच्या आणि डॅम्प्ड ऑसिलेटर चे इक्वेशन आहे आणि अल्पावधीत आम्ही त्यास सक्तीच्या ऑसिलेटर म्हणून संबोधतो। पहिला प्रश्न विचारला जाईल की आपण जबरदस्ती करण्याचा हा विशिष्ट प्रकार बाह्य सक्तीचा हा विशिष्ट प्रकार का निवडला? हे दुसरे काहीही असू शकते
कारण मी हे F0 कॉस ओमेगा टी किंवा F0 साइन ओमेगा टी किंवा त्याहून अधिक क्लिष्ट कार्य म्हणून निवडले असते। सर्वसाधारणपणे हे काही काळाचे कार्य असू शकते, कॉस किंवा साइन असणे आवश्यक नाही, परंतु त्याबद्दल चांगली गोष्ट म्हणजे जर मी कोणतेही आर्बिटरी फंक्शन निवडले तर मी ते फुरियर परिवर्तन नावाच्या माध्यमातून साइन आणि कोसाइन कार्याच्या बाबतीत नेहमीच विघटित होऊ शकतो आणि जर मी ते केले तर सर्वसाधारणपणे मध्यवर्ती। आणि मला सोडवण्याची सोपी समस्या ही आहे जे येथे मूलतः लिहिलेले आहे। जर मी हे सोडवू शकलो तर मी एक सामान्य सक्तीची समस्या सोडवली आहे जी टी च्या F आहे। त्यामुळे कोसाइन किंवा साइन प्रकारची फोर्सिंग कशी सोडवायची हे मला माहित असल्यास ते पुरेसे आहे। तर आपण लक्षात ठेवले पाहिजे हा पहिला पैलू आहे की तो फारच प्रतिबंधात्मक नाही। खरं तर आम्ही बऱ्याच सामान्य समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। आता आपल्याला हे समीकरण सोडवण्यात रस आहे। हे इक्वेशन सोडवण्यासाठी आपण कसे जाऊ हे पाहूया जे आपण या मॉड्यूलमध्ये मूलतः काय करणार आहोत। माझ्याकडे ऑसिलेटरच्या आवृत्ती आहेत। हे राइट हँड साइड एक डॅम्प्ड ऑसिलेटर आहे आणि डाव्या बाजूला माझ्याकडे डॅम्प्ड आणि सक्तीच्या ऑसिलेटर आहे। हे डॅम्प्ड आणि सक्तीच्या ऑसिलेटरला नॉन एकसंध द्वितीय ऑर्डर ODE असे म्हटले जाईल। ODE सामान्य भिन्न इक्वेशनसाठी आहे च्या तुलनेत चे इक्वेशन डॅम्प्ड ऑसिलेटरचे प्रकरण येथे हे एक वर्ग आहे ज्यास एकसंध दुसरा आदेश सामान्य विभलन समीकरण असे म्हणतात। हे स्थिर द्वितीय क्रमाच्या सामान्य भिन्न समीकरणांचे दोन वेगळे वर्ग आहेत। आणि आता सोडवण्यासाठी सक्तीच्या ऑसिलेटरचे प्रकरण पासून आपल्याला काय माहित आहे भिन्न इक्वेशनचा हा वर्ग आहे। या वर्गासाठी चा सामान्य उपाय टी च्या या x सारखे लिहिले जाऊ शकतो। मी टी अधिक xp चे xc लिहू। येथे t चा xc आहे। मी त्यास संख्या देतो। मी असे म्हणू की हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे। t चा xc हे फक्त इक्वेशन 2 चे समाधान आहे आणि t चे xp हे समीकरण 1 चे कोणतेही समाधान आहे। परंतु आम्हाला इक्वेशन 2 चे उत्तर आधीच माहित आहे कारण आम्ही ते सोडवले आहे आणि आम्ही मागील मॉड्यूलमध्ये त्याचे विश्लेषण केले आहे। म्हणून आम्ही आधीच डॅम्प्ड ऑसिलेटरसाठी जे काही सोडवले होते ते सक्तीच्या ऑसिलेटरसाठी सामान्य सोल्युशनचा एक भाग असेल। हे पूरक उपाय म्हणतात। म्हणून मी हा C येथे ठेवला होता आणि P च्या या X ला पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतात। एकसंध नसलेल्या दुसऱ्या ऑर्डरचा सामान्य उपाय सामान्य भिन्न इक्वेशन मध्ये दोन भाग असतात। एक म्हणजे इक्वेशन 1 चे निराकरण आहे 0 च्या राइट हँड साइड सेट केलेल्या जे संबंधित एकसंध भाग अधिक चे निराकरण आहे। आपल्याला पूर्ण सक्तीच्या ऑसिलेटरसाठी कोणतेही उपाय कसे शोधावे आपण हे दोन घटक एकत्र करा आणि ते आपले सामान्य समाधान असेल। च्या संदर्भात आम्ही ज्या प्रकारचे ऑसिलेटर समस्या पाहत आहोत त्या समस्येचा आपण जरा अधिक शारीरिक अर्थ XC येथे फक्त पूरक उपाय आहे आणि हा पूरक उपाय म्हणजे डॅम्प्ड ऑसिलेटरचे निराकरण आणि डॅम्प्ड ऑसिलेटर उपायवरून आम्हाला जे माहित आहे ते म्हणजे जसे की आम्ही त्या सर्व प्रकरणांमध्ये आपण निवडू शकणारे विविध
पॅरामीटर्स असोत, जसे की वेळ अनंताकडे झुकत असेल तर सिस्टममध्ये कोणतेही दोलन नाही. जर आपण या प्रकरणात देखील जरी आपण बराच वेळ प्रतीक्षा केली तर दोलन कमी झालेले असतील. आपण ज्या सर्व प्रकरणांमध्ये भेटतो त्या सर्व घटनांमध्ये पूर्ण होतो आणि स्पष्टपणे याचे कारण आहे कारण T च्या xc मध्ये हे E शक्ती वजा Pt टर्म आणि आहे ही दोलन आहे जे वेळ अनंतकडे झुकते. जर आपण बराच वेळ प्रतीक्षा केली तर आपण कोणतेही दोलन पाहू शकणार नाही. अशा प्रकारचे वर्तन म्हणजे ट्रान्सिएंट असे म्हणतात. याचे कारण ट्रान्सिएंट आहे कारण आपल्याला दोलन मिळते, परंतु हे केवळ मापदंडांच्या विशिष्ट निवडीसाठी अल्प वेळेसाठी राहते. आता या प्रकरणात टी च्या या दुसऱ्या भागाच्या xp चे काय आहे हे पुन्हा आपल्याला सिस्टममध्ये जे काही घडत आहे ते पाहणे आवश्यक आहे. माझ्याकडे ऑसिलेटरी सिस्टीम आहे आणि ती विघटन करणारा शक्तींमुळे ओलसर होत आहे, पण मी थोडी बाह्य ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती देण्याची प्रक्रिया आणि बाह्य फोर्सिंग कोसाइन फंक्शनद्वारे मॉड्यूल केले जाते. एक फ्रिक्वेन्सी ओमेगा आहे ज्याच्या सहाय्याने मी गाडी चालवत आहे. एखाद्या भौतिक परिस्थितीची कल्पना करा, जसे की तुम्ही बागेत जाता आणि तेथे एक स्विंग आहे आणि प्रत्येक वेळी आणि नंतर तुम्ही स्विंगला धक्के देते दोलायमान ठेवता. आता आपण ज्या फ्रिक्वेन्सीने करत आहात ती ला ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि येथे ही ओमेगा ही ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी आहे. आता शेवटी जर आपण हे करत असाल तर सिस्टमचे काय होईल याची कल्पना करा. सिस्टममध्ये स्वतःचे चैतन्य आहे या अर्थाने की आपण सिस्टममध्ये व्यत्यय आणल्यास ते स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर डोळेझाक करेल. आपण त्याला सिस्टमची नैसर्गिक वारंवारता म्हणू शकता, परंतु आता आम्ही मध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि त्यावर प्रकारच्या फ्रिक्वेन्सीची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर शेवटी या दोन विरोधी शक्तींमध्ये काही प्रकारचे वाटाघाटी असतील आणि अखेरीस काही वेळा नंतर सिस्टम अचूक ऑसिलेट करेल ज्यायोगे आपण ते चालवत असलेल्या फ्रिक्वेन्सीवर. सोल्युशनच्या दुसऱ्या भागातून तुम्ही काय अपेक्षा करू शकता ज्याला पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतात ते म्हणजे कदाचित या दोन विरोधी प्रवृत्तींमध्ये किंवा या दोन प्रवृत्तींमध्ये एक प्रकारची स्थिर परिस्थिती स्थापित केली जाईल जी एकमेकांशी पूर्णपणे जुळत नाहीत. आपण ला स्थिर परिस्थिती संभाव्य उपाय म्हणून अपेक्षा करू शकता. हे लक्षात ठेवण्यासाठी मी पुन्हा सांगतो की पूरक उपाय एक ट्रान्सिएंट उपाय आहे जो काही काळानंतरच दोलनामुळे मरण पावला किंवा समतोलाच्या संतुलनापासून लहान हालचाली खूप वेगाने मरतात आणि त्यानंतर पासून कोणतेही योगदान नाही. ही संज्ञा T च्या xc द्वारे दर्शविली गेली आहे. दुसरीकडे पर्टिक्युलर सोल्युशन स्थिर स्थिती उपाय आहे, कारण हे असे म्हणण्यासारखे आहे की सिस्टीमने शेवटी तुम्हाला प्रतिसाद दिला की तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीने गाडी चालवत आहात त्याच फ्रिक्वेन्सीने दोलायमान होणे आणि राईट हँड साइटने कथा पूर्ण करणे देखील आहे. डॅम्प्ड ऑसिलेटर चे उत्तर मी T चे xc घेऊन जाईन आणि आम्ही हे सर्व गुणधर्म पूर्वी पाहिले आहेत. आता हे समजून घेऊन आम्ही स्थिर स्थिती उपायावर लक्ष केंद्रित करणार आहोत, म्हणजे वेळ अनंताकडे झुकत असताना सक्ती केलेल्या ऑसिलेटरचे काय होते. आम्हाला ट्रान्झिएंट्समध्ये जास्त रस नाही जे असेही अल्प कालावधीनंतर मरणार आहेत. आम्हाला दीर्घ कालावधीची मर्यादा काय होते यात रस आहे. सक्तीच्या ऑसिलेटरच्या बाबतीत आम्ही T च्या हा सोल्युशन xp कार्य करण्यास इच्छुक असू. चला आता गतीचे हे इक्वेशन सोडवू आणि गतीचे हे समीकरण सोडवूया. मी ते थोडे अधिक सामान्यत करणार आहे. मी येथे गतीचे समीकरण लिहितो तसे मी हे इक्वेशन लिहिले आहे. राईट हँड साइट एक जटिल संख्या आहे आणि मी हे गृहीत धरीन
x दुहेरी बिंदू x बिंदू आणि x देखील जटिल प्रमाणात आहेत। मी t च्या सोल्युशन x साठी अनसाठ गृहीत धरणार आहे आणि जसे की आम्ही आताच चर्चा करतो की मी ट्रान्झिएंट्सचा मृत्यू होईपर्यंत काही वेळ थांबलो की नाही आणि असेच पुढे। त्यानंतर आपण पाहाल की ही सिस्टम कोणीय फ्रिक्वेन्सीसह दोलन प्रदर्शित करेल। ओमेगा अशा परिस्थितीत वेळेचे कार्य म्हणून विस्थापन हे अँप्लिट्यूड आहे असे गृहीत धरणे माझ्यासाठी अगदी योग्य आहे। पुन्हा लक्षात ठेवा की ते गुंतागुंतीचे असेल कारण x स्वतःच एक जटिल संख्या आहे a गुणिले e पॉवर I ओमेगा टी। एकदा मला हे माहित झाले की मी t च्या x बिंदू ची गणना करणार आहे जी I ओमेगा e पॉवर I ओमेगा टी असेल आणि x डबल डॉट t चा असेल I चौरस वजा 1 ओमेगा चौरस e पॉवर I ओमेगा टी। आता मला या इक्वेशन या 3 प्रमाणात परत प्लग इन करणे आवश्यक आहे आणि या सर्वाच्या मूल्यासाठी पहा शोध घ्या। जर मी असे केले तर आपण e पॉवर I ओमेगा टी दोन्ही बाजूंनी रद्द करू शकता। मला पुढील इक्वेशन मिळू शकेल। थोडासा फेरफार तुम्हाला देईल। आता मी हे थोडेसे फेरफार करणार आहे। मी गुणाकार करीन आणि वजा I ने भागेन। मी हे का केले हे आता तुम्हाला समजले असेल कारण मला येथे हा फॉर्म मिळवायचा आहे आणि जर आपल्याला लक्षात आले तर आपल्याकडे येथे असलेले क्वांटिटी भाजक असल्यासारखे दिसते की आपण मागील मॉड्यूल मध्ये पाहिलेले अव्यवसाय कार्य आणि आम्ही मागील मॉड्यूलमध्ये परिभाषित केलेले हे खरोखर अविनाशी कार्य आहे। मी हे वजा I म्हणून लिहू शकतो f0 ते ओमेगा z जिथे ही क्वांटिटी z आहे। तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की z येथे पाहिल्याप्रमाणे अव्यवहार्य प्रमाण आहे आणि आता आपल्याकडे अँप्लिट्यूड आहे जो एक जटिल संख्या आहे जे एक आहे आपल्यासाठी काहीसे उपयुक्त आहे। आता उपाय लिहा। आता या सह मी जवळजवळ पूर्ण केले आहे। निराकरणे लिहू शकतात तर t उदाहरणार्थ फक्त a ते e पॉवर I ओमेगा टी मध्ये असेल याचा अर्थ असा की त्याचा म्हणजे मी एक उपाय प्राप्त केला आहे जो विस्थापन असे एकदा कार्य आहे आणि हे थोडे अधिक अर्थपूर्ण आणि स्पष्ट करण्यासाठी मला किंचित वेगळ्या फॉर्म IMP मध्ये z लिहायचे आहे जे z आहे। लक्षात ठेवा की ही एक जटिल संख्या आहे। मी ते e पॉवर I फायचा मोड म्हणून लिहू शकतो। आम्ही फाय म्हणजे काय ते लवकरच परिभाषित करू परंतु जर ही जटिल संख्या असेल जी प्रतिबाधा असेल तर फाय काय आहे हे शोधणे सोपे आहे। आम्ही मागील मॉड्यूलमध्ये हे फेरफार पुन्हा केले आहेत। आता मी हे माझ्या एक्सप्रेशनमध्ये t च्या x साठी टाकते आणि हे ओमेगा टी मायनस फाय मध्ये मायनस I f0 ओमेगा मॉड z e पॉवर I होईल। आता माझ्याकडे वेळेचे कार्य म्हणून विस्थापनाचे समाधान आहे म्हणून माझ्याकडे विस्थापनाचे समाधान येथे लिहिले आहे आणि z चे मॉड्यूल्स जे प्रतिबाधाचे मॅग्निट्यूड आहे ते देखील येथे लिहिले आहे आणि टॅन फाय ज्यातून आपण प्रत्यक्षात फाय काढू शकतो ते m ओमेगा मायनस s द्वारे ओमेगा द्वारे गॅमा द्वारे दिले जाईल। आमच्याकडे या सूत्राद्वारे दिलेल्या विस्थापनाबद्दल स्पष्टपणे काहीतरी
सांगण्यासाठी सर्व काही आहे. आता आपण च्या समाधानाकडे थोडे अधिक लक्ष वेधूया. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की आपण अपेक्षा केली की विस्थापन हे ऑसिलेटरी कार्य म्हणून आहे असे दिसते आणि दोलनाची फ्रिक्वेन्सी ओमेगा आहे जी प्रत्यक्षात फ्रिक्वेन्सी आहे ज्यायोगे आपण सिस्टम चालवित आहात हे लक्षात ठेवा. तुझ्याकडे हे ओमेगा आहे, आपण सिस्टमला बाह्यता ओमेगा आणि शेवटी त्याच फ्रिक्वेन्सीतील विस्थापन मध्ये देखील प्रतिसाद देतो. त्याच ऑसिलेटरी वारंवारता ओमेगा समान असते आणि फक्त काही तुलना करण्यासाठी मी असे म्हणू इच्छितो की माझे बाह्य फोर्सिंग ई पॉवर आणि ओमेगा टी मध्ये F0 आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी जुळतात. परंतु टप्प्यांचे काय? आपण पाहाल की विस्थापन आणि बाह्य भाग ते एकमेकांबरोबर टप्प्याटप्प्याने नाहीत. तुमच्या लक्षात आलेली जबरदस्ती अशी आहे की बाह्य सक्तीच्या संदर्भात T च्या विस्थापन X मध्ये हा अतिरिक्त टप्पा असतो जो त्याला फाय जोडलेला असतो आणि मॅग्निट्यूड ms आणि गॅमा या पॅरामीटर्सच्या मूल्यावर अवलंबून असते. तर बाह्य भागांना भाग पाडण्यासाठी फाय चा नेहमी फेज फरक असेल आणि सक्तीच्या ऑसिलेटरमध्ये विस्थापन. पहिला धडा म्हणजे बाह्य भाग विभाजन आणि विस्थापन यामध्ये समान कोणीय फ्रिक्वेन्सी आहे. दुसरा धडा म्हणजे फाय रेंडर आणि विस्थापन यांच्यात फेज फरक असेल आणि आपण हे शोधू शकता की या दोन समीकरणांमधून यापैकी एक T आणि बाह्य भाग T चे X आणि बाह्य भाग जे F0 ही पॉवर I ओमेगा असे आहे ते असे आहे आणि हे आणि लक्षात घेण्याजोगा आणखी एक मुद्दा असा आहे की असे असले तरी फाय जर 0 समान असेल तर हा वजा I संज्ञा मुळे हा एक फेज फरक असेल. हे सुनिश्चित करेल की बाह्य फोर्सिंग आणि डिस्प्लेसमेंटमध्ये किमान 2 ने पायचा फेज फरक आहे. जरी फाय 0 असले तरीही तुम्ही नेहमी फाय 0 असे पॅरामीटर्स निवडू शकता, परंतु अशा परिस्थितीतही विस्थापन आणि बाह्य फोर्सिंगमध्ये पाईचा फेज फरक 2 असेल. खरं तर अधिक अचूकपणे विस्थापन पाईच्या फेज बाय 2 ने मागे पडेल. बाह्य सक्तीच्या संदर्भात विस्थापनाचे कमाल अँप्लिट्यूड हे ओमेगाद्वारे मोड Z मध्ये F0 आहे जे येथे दिले आहे. तर या 4 प्रकारचे मूलभूत धडे ज्याबद्दल आपण पासून शिकलो आहोत. आता आपण जाऊन एक स्पष्ट निराकरण लिहू शकतो आणि प्रत्यक्षात जे अधिक किंवा त्याहून कमी आहे ते सर्व लिहू शकतो जे आपण येथे ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असे म्हणू द्या की आता मी ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. mx डबल नॉट प्लस गॅमा x डॉट प्लस sx बरोबर F0 साइन ओमेगा टी. मला या समस्या विशेषत येथे लिहिलेल्या ड्राइव्हच्या प्रकारासाठी सोडवायच्या आहेत जे F0 साइन ओमेगा टी आहे. जर आपण परत गेलात आणि ची समस्या जी आपण प्रत्यक्षात साठी सोडवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे F0 ही शक्ती I ओमेगा टी, ज्याचा अर्थ असा आहे की तो प्रत्यक्षात F0 कोस ओमेगा टी प्लस आहे F0 साइन ओमेगा टी. काही अर्थाने आम्ही आधीच कोसाइन आणि सायन्सॉइड दोन्ही चालकांसाठी निराकरण केले आहे. आम्हाला फक्त करण्याची आवश्यकता आहे. च्या निराकरणास वेगळे करा. फक्त F0 साइन ओमेगा ते ड्रायव्हिंग प्रकारचे प्रकार. मला फक्त हे
हे करण्याची गरज आहे की विस्थापनासाठी मी प्राप्त केलेल्या निकालाची प्रत मला द्या. मला हे लिहून द्या की पासून सुरू करण्यासाठी तर t चा x होता आणि हा उपाय आहे आमच्याकडे होता. पुन्हा मी यावर जोर देतो की x ही जटिल क्वांटिटी आहे, याचा अर्थ असा आहे की हे असे लिहिले जाऊ शकते. म्हणून मला गुणा वजा I मध्ये f0 मिळेल ओमेगा मॉड z आणि वजा I कॉस ओमेगा टी वजा फाय वजा I जेव्हा गुणाकार केला तर मला अधिक 1 मिळेल आणि ते फक्त इतके खाली उरेल. मला आता हे सर्व माहित असणे आवश्यक आहे की हा f0 साइन ओमेगा टी जो बाह्य वाहनासाठी बनवलेला एक विशिष्ट पर्याय आहे आणि मी येथे ठेवलेल्या बाह्य वाहनासह सहसंबंध असणे आवश्यक आहे. म्हणून मी येथे ठेवले आहे f0 कॉस ओमेगा टी प्लस I साइन ओमेगा टी. तर मला वाटते की हा सर्व सोल्यूशनचा काल्पनिक भाग असावा, कारण येथे भाग घेणे मध्ये I येथे सहज दिसते, ज्याचा अर्थ असा आहे की बाह्य ड्रायव्हिंगचा हा प्रकार साठी आहे. आता हा उपाय t चा x म्हणून लिहिला जाऊ शकतो, तो f0 च्या बरोबर आहे ओमेगा मोड z, अर्थातच मध्ये a वजा चिन्ह आहे कॉस ओमेगा टी वजा फाय. आता माझ्यासाठी निकालाचे सामान्यीकरण करणे खूप सोपे आहे. जर फोर्सिंग हे आहे f0 साइन ओमेगा टी चे स्वरूप असेल तर माझे समाधान आहे मायनस f0 बाय ओमेगा मॉड z कॉस ओमेगा टी वजा फाय. दुसरीकडे जर फोर्सिंग f0 कॉस ओमेगा टी असेल तर त्या बाबतीत t चे सोल्यूशन x हा त्याचा खरा भाग असेल, जो फक्त f0 द्वारे ओमेगा मोड z ला साइन ओमेगा टी मायनस फाय मध्ये असेल. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आम्ही दोन भिन्न समस्या सोडविल्या जेव्हा आपण म्हणून गुणाकार जटिल क्वांटिटी म्हणून विस्थापनास वेळ म्हणून प्राप्त केल्यावर आता वेलोसिटी देखील शोधणे सोपे आहे. वेळेचे कार्य म्हणून वेलोसिटी जे मी v च्या t द्वारे दर्शवित आहे ते फक्त या फंक्शनचे पहिले डेरिव्हेटिव्हज असेल जे I f0 बाय ओमेगा मॉड z. मला I ओमेगा गुणिले e पॉवर I ओमेगा टी वजा फाय देईल आणि ओमेगा आणि ओमेगा रद्द होईल. I चौरस वजा 1 वजा आहे आणि तेथे वजा चिन्हासह माझ्याकडे फक्त f0 आहे मोड z द्वारे e पॉवर I ओमेगा ते वजा फाय पर्यंत असेल. हे वेळचे कार्य म्हणून वेलोसिटी आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण विचारू शकतो की माझा फोर्सिंग f0 साइन ओमेगा आणि f0 आहे कॉस ओमेगा टी. तर जर भाग हा f0 साइन ओमेगा आहे t, मला या क्वांटिटीचा काल्पनिक भाग घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या प्रकरणात v t चा बरोबर असेल f0 बाय m मॉड z द्वारे साइन ओमेगा टी वजा फाय. आणि त्याचप्रमाणे जर बाह्य फोर्सिंग f0 कॉस ओमेगा टी असेल तर त्या बाबतीत v चा t हा या
निकालाचा खरा भाग असेल जो F0 द्वारे मॉड Z मध्ये कॉस ओमेगा टी वजा फाय असेल। यासह आम्ही वेलोसिटीसाठी उपाय प्राप्त केला आहे। आता जर मी वेलोसिटीसाठी या एक्सप्रेशनचे थोडे अधिक बारकाईने विश्लेषण केले तर तुम्हाला दिसेल की माझ्याकडे असलेली शक्ती आणि प्राप्त झालेल्या वेगाची वेलोसिटी यांच्यामध्ये फायचा फेज फरक असतो। तुम्ही तुमची शक्ती F0 साइन ओमेगा टी किंवा F0 कॉस ओमेगा टी मानली तरी दोन्ही बाबतीत फायचा फेज फरक असणार आहे। वेलोसिटी आणि बाह्य फोर्सिंग फाय नुसार फेजमध्ये भिन्न असते, परंतु जर तुम्ही पॅरामीटर्स निवडलेत की फाय 0 च्या समान असेल अशा बाबतीत फोर्सिंग आणि वेलोसिटी एकमेकांच्या टप्प्यात असतील। पुन्हा ते तुम्ही कोणत्या प्रकारची फोर्सिंग निवडता यावर अवलंबून नाही आणि फक्त तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी फाय ला m ओमेगा मायनस s द्वारे ओमेगा भागून गॅमा द्वारे दिले जाते। जर तुम्हाला फाय शोधायचे असेल तर आम्हाला फक्त या क्वांटिटीचा टॅन इन्व्हर्स घ्यावा लागेल। चला फक्त परिणाम एकत्रितपणे एकत्रित करूया। आम्ही इक्वेशन जटिल स्वरूपात सोडवले, त्यामुळे आमच्याकडे F0 साइन ओमेगा टी आणि F0 कॉस ओमेगा टी अशा दोन्ही प्रकारच्या फोर्सिंगचे परिणाम आहेत। उदाहरणार्थ मला असे समजू द्या की भाग घेणे F0 कॉस ओमेगा टी बाह्य भाग असल्यास आता हे गतीचे इक्वेशन mx दुहेरी बिंदू अधिक गॅमा x बिंदू x अधिक sx असेल। तर हे एक स्केलर समीकरण आहे। सर्व क्वांटिटी स्केलर आहेत। अशा परिस्थितीत आपण जे पाहिले ते विस्थापन होते कारण वेळेचे कार्य F0 असेल जे ओमेगा द्वारे मोड Z मध्ये साइन ओमेगा टी मायनस फाय मध्ये विभाजित केलेल्या बाह्य फोर्सिंगचे मॅग्निट्यूड आहे। आणि आम्ही हे देखील पाहिले की वेलोसिटी t चा v असेल जो F0 द्वारे मॉड Z मध्ये कॉस ओमेगा टी वजा फाय मध्ये असेल। आणि तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल की फोर्सिंग आणि डिस्प्लेसमेंट दरम्यान एक कॉस ओमेगा टी आहे आणि दुसरा साइन ओमेगा टी आहे। म्हणून जरी फाय 0 असले तरीही दोन फेज फरकाने पाई असेल, परंतु फोर्सिंग आणि वेलोसिटी 0 मध्ये फाय असल्यास दोन्ही फेजमध्ये असतील, अन्यथा वेग आणि फोर्सिंग मध्ये फायचा फेज फरक असेल। आणि या सारांशासह आम्ही चे आणखी गुणधर्म पाहू आणि त्यानंतरच्या मॉड्यूलमध्ये सक्तीने ऑसिलेटर देखील पाहू।